अ, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अ, अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित करत असलेल्या वेबिनार मालिकेमध्ये आज आपण सुरू ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा विषय घेऊन आज आपण इथं जमलेलो आहोत. आजचे आपले जे व्याख्याते आहेत, आपले जे आजचे मार्गदर्शक आहेत, हे डॉक्टर सुभाष घोडके, डॉक्टर एस के घोडके, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी पदार्थ विज्ञानवेत्ता म्हणून सेवा देत आहेत. थोडक्यात मी घोडके सरांशी आपल्याशी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. घोडके सर आता जसं सांगितलं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी कार्यरत आहेत. सरांचे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये जवळपास 32 त्यांचे संशोधन लेख प्रकाशित झालेले आहेत. वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रामध्ये 22 ठिकाणी त्यांनी त्यांचे संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. तांत्रिक लेख साधारणतः 9 त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. 7 ऊसाबद्दलच्या वेगवेगळ्या 7 शिफारसी त्यांच्या आतापर्यंत शिफारसी झालेल्या आहेत. आणि विविध आकाशवाणीवरती किंवा वेगवेगळ्या याच्यावरती त्यांचे 18 रेडिओ टॉक्स त्यांचे झालेले आहेत. याशिवाय कृषीथॉन युवा शास्त्रज्ञ हा पुरस्कार देखील त्यांना मराठवाडा विभागासाठीचा सन 2016 साली मिळालेला आहे. तर असे आपले तज्ञ डॉक्टर सुभाष घोडके साहेब आज आपल्याला सुरू ऊसातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की आपला महाराष्ट्र आणि त्यातही खास करून आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर ऊस हे अतिशय महत्वाचं एक नगदी पीक किंवा आपल्या अर्थकारणातलं एक अतिशय महत्वाचं पीक म्हणून आपण त्याकडे बघतो. आपल्याकडं अडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तिन्ही हंगामात आपण ऊस पीक घेत असतो. परंतु आजकालचा जर आपण ट्रेंड पाहिला तर लोक खरीप हंगामामध्ये एखादं फेरपालटीचं पीक घेऊन ते पीक निघाल्यानंतर मग आपण आता पूर्वहंगामी किंवा सुरू ऊसाच्या लागवडीकडे बरेच शेतकरी वळतायत. तर या दृष्टीनं कमी कालावधीत ऊसाचं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी म्हणून आपण हा एक सुरू हंगाम आपण त्याच्याकडे पाहतो. तर यामध्ये आपल्याला सध्याची स्थिती काय आहे सुरू ऊस लागवडीखालची, त्यासाठी आवश्यक असलेली खतं कोणती आहेत किंवा अन्नद्रव्य कोणती द्यावी लागतील, त्यासाठी रासायनिक खतं, सेंद्रिय खतं किंवा जैविक खतं कोणती द्यावी लागतील, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल याविषयी डॉक्टर घोडके साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय आताच आपण जो आधुनिक ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी बघतो की आपण फर्टिगेशन तंत्रानं किंवा ठिबक सिंचनामार्फत आपण पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो. तर हे फर्टिगेशन तंत्रातून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं याविषयी देखील आपल्याला डॉक्टर घोडके सर आपल्याला आज माहिती देणार. तर फार वेळ न घालवता मी विनंती करतो डॉक्टर सुभाष घोडके सरांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. डॉक्टर घोडके सर प्लीज. ओके, धन्यवाद पाटील सर. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो. मी माझा थोडासा अल्प परिचय पाटील साहेबांनी दिलेलाच आहे. तर मी डायरेक्ट माझं व्याख्यान सुरू करतो. दिसते का स्क्रीन? हो दिसते सर. दिसते. स्क्रीन शेअर करा सर, स्क्रीन स्लाइड शो करा. तेच ना, स्लाइड शो करायचं आहे. ओके सर, दिसते. ओके, झालं ना, सुरू करायचं का? हॅलो, आवाज येतोय ना? येतो सर, क्लिअर येतो. सुरू करायचं आहे ना? हो. ओके, तर आज आपण नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज आपण सुरू ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीलाच मी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सुरू ऊसाची लागवडी झाली असतील, काही तुरळक थोड्या शेतकऱ्यांच्या बाकी असतील. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं व्याख्यान आहे, तुम्ही ऐकून घ्या शांतपणे. आणि कोणाला काही शंका असतात याच्याबद्दल तर बिनधास्तपणे, मनात कोणतीही शंका ठेवू नका, बिनधास्तपणे तुम्ही विचारू शकता. किंबहुना तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन सोडून ऊसाबद्दल तुम्हाला कोणतीही शंका असेल तर इथे तुम्ही कोणताही संकोच न बाळगता बिनधास्त विचारा.
सर्वात पहिले जगामध्ये जे ऊस पिकवला जातो किंवा ऊस घेतला जातो त्याच्यात सर्वात जास्त ऊस उत्पादक 10 देश कोणते? जगामध्ये सर्वात जास्त ऊस ब्राझीलमध्ये एरिया ब्राझीलचं क्षेत्र जास्त आहे, उत्पादनही जास्त आहे. भारताचा नंबर 2 लागतो आणि आता नंबर 3 ला बघा चीन सुद्धा आहे. चीन सुद्धा वर येतोय. सर्व जगामध्ये टोटल 260 लाख हेक्टर पर्यंत ऊसाचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये 100 लाख हेक्टरच्या आसपास म्हणजे 1 कोटी पर्यंत हे ऊसाचं क्षेत्र एकट्या ब्राझीलचं असतं. उत्पादनही सगळ्यात जास्त ब्राझीलचंच आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतामध्ये जवळजवळ 50 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत ऊस भारतामध्ये घेतला जातो. भारतामधील हे ऊस क्षेत्र आहे. भारतामध्ये सर्वात जास्त ऊसाचं क्षेत्र उत्पादन हे उत्तर प्रदेशमध्ये होते. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतोय. इथं मात्र जर उत्पादकता विचार जर केला टन प्रति हेक्टर तर सर्वात जास्त उत्पादकता ही तमिळनाडूची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये ऊसाखालील क्षेत्र उत्पादन आणि साखर उतार आपण दिलेला आहे. याच्यामध्ये सन 2000 म्हणजे मागील 10 वर्षाचं दिलं आहे. 2010-11 पासून तर 2018-19 2019-20ची आकडेवारी आपल्या अद्यापर्यंत आपल्याकडे मिळालेली नाहीये. याच्यामध्ये सर्वात जास्त ते ऊसाचं क्षेत्र जे होतं 2018-19 मध्ये 11.63 हेक्टर होतं. 10 वर्षामध्ये विचार केला तर सर्वात कमी 16-17ला 6.33 लाख हेक्टर झालं होतं. जे 2015-16 आणि 16-17च्या दरम्यान जो पाऊस आपल्याला फार कमी झालं तिथं ऊसाचं क्षेत्र कमी झालं होतं. एकंदरीत ऑन अन ॲव्हरेज ऊसाचं क्षेत्र हे 10 लाखाच्या आसपास इथं असतं. इथून दिसतंय आपल्याला. आता हे सर्वात महत्वाचं बघा ऊस उत्पादकता विषमता. आपण आताच बघितलं महाराष्ट्राची ऊसाची सरासरी शेतकऱ्यांची सरासरी बघितली महाराष्ट्राची तर 32 टनापर्यंत प्रति एकर आहे आणि एकीकडे प्रगतशील शेतकरी बघितलं ते 100 टन उत्पादन काढतोय. किंबहुना काही शेतकरी 100च्या वर सुद्धा काढतात. 125 असतील 150 असतील. आता तर लोकांनी टार्गेट ठेवले बऱ्याचशा शेतकऱ्यांनी की आम्ही 200 टन प्रति एकर एवढं उत्पादन काढणार आहोत. मग इतकी जर प्रगतशील शेतकरी काही ठिकाणी आहे आणि महाराष्ट्राची उत्पादकता मात्र 32च टन आहे. हा गॅप भरून काढला पाहिजे. हा जर गॅप भरला तर निश्चितच आपल्याला जी उत्पादकता आहे उत्पादन क्षमता आपली महाराष्ट्राची नक्कीच वाढेल. आता ऊसाचे जे हेक्टरी उत्पादन कमी आहे याचे कारण काय? मुख्य कारण काय? याचे काही कारण मी दिलेले आहे. त्यामध्ये सर्वात पहिले महत्वाचं म्हणजे जमिनीची मशागत आणि सुपीकता. जमिनीचा निचरा चांगला झाला पाहिजे. त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बची जी कमतरता आहे तो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. मी पुढे तुम्हाला सांगेलच ते कशाप्रमाणे आहे. दुसरं आहे सेंद्रिय खताचा अभाव. बरोबर आहे. सेंद्रिय कर्ब असला सेंद्रिय खताचा जर अभाव असला हे एक त्याला प्रमुख कारण आहे. बियाणं बदलाचा अभाव. शुद्ध आणि निरोगी बियाणे शेतकरी वापरत नाही. आपण सांगतो दर 3 वर्षांना जरी शेतकऱ्यांना जमलं नाही तर 4 किंवा 5 वर्षापर्यंत तरी आपलं हे बियाणं बदल झालं पाहिजे. पण तसं होत नाही. एकंदरीत आम्ही जर सर्वे जर बघितला तर एक शेतकरी 10 वर्षानंतर आपलं बियाणं बदलतो असं दिसून येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा एक 15% पर्यंत उत्पादन कमी मिळतं आपल्याला. त्याच्या लागवड पद्धत असेल उत्पादन तंत्रज्ञानाचा अभाव असेल. तुम्ही मराठवाड्यामध्ये जर गेले किंवा विदर्भात गेले तिकडे लागवड पद्धत किंवा तंत्रज्ञानाचा अभाव मिळतो आपल्याला पाहायला मिळतो. मुख्य वाढीच्या काळात पाण्याचा ताण जर पडला मार्च एप्रिल मे विशेषतः करून एप्रिल आणि मे मध्ये जर पाण्याचा ताण जर पडला तर तिथं कांडी लहान होती वाढीवर परिणाम होतो. फुटव्यांची मर होती. हे सुद्धा एक कारण आहे. पाणी आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे त्याचा म्हणजे अभाव येतो एक आपल्याला. वेळेवर कीड रोग आणि तण नियंत्रणाचा अभाव आहे आणि सुद्धा हे हवामानाचे बदल असतात दुष्काळ पूर याच्यामुळे सुद्धा आपले उत्पादन कमी होऊ शकतं. आणि खोडव्याचे वाढलेले क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 ते 40% पर्यंत खोडवा असतो. पण त्याच्याकडे जर आपण नियोजन जर योग्य केलं नाही त्याच्यामुळे सुद्धा आपली उत्पादकता कमी दिसून येते. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पहिले म्हणजे जमीन आरोग्य व्यवस्थापन. जमीन आरोग्य आपल्याला जमीन चांगली करणं गरजेची आहे. जमिनीमध्ये मग पहिले बघा जमिनीची चांगली नांगरट झाली पाहिजे. उभी आणि आडवी खोल नांगरट जमिनीची झाली पाहिजे. ढेकळे चांगले फुटलेली पाहिजे. त्याच्यानंतर आपण सरी काढायची.
जमिनीची मशागत, जी पूर्व मशागत म्हणतो, ती चांगली झाली पाहिजे. त्याच्यानंतर मशागत झाल्यानंतर जमिनीमध्ये शेणखत किंवा मग कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास आपण ताक किंवा दहीच्या, इथे एक फोटो दाखवलेला आहे मी ताकाचा, आपण ताक किंवा दहीच्या यासारख्या हिरवळीची पिके जमिनीत गाडून ऊसाची लागवड करावी, आपण अशी शिफारस केलेली आहे. याच्यामुळे जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन चांगलं होतं आणि आपल्याला जे पुढील उत्पादन घ्यायचंय ते आपल्याला चांगलं मिळतं. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी जमिनीचा वरचा थर आहे तो एकदम हार्ड झालेला आहे, आपण कठीण थर म्हणतो. हे जर आपल्याला कठीण थर होऊन काय होतं, जमीन घट्ट होते. यासाठी आपल्याकडे एक शिफारस आहे, 1 ते 1.5 मीटर अंतराने व आडवे सबसॉइलिंग करण्याची आपण शिफारस केलेली आहे. हा जर सबसॉइलर चालला तर निश्चितपणे तुमचा आपल्याला याचे रिझल्ट दिसून आलेले आहे. इथं आपण दाखवले बघा सबसॉइलिंग मध्ये, इथे एक फोटो दाखवलेला आहे सबसॉइलिंग केल्यामुळं आणि सबसॉइलिंग न केल्यामुळं. जर का कठीण थर असेल, जमीन तुमची एक शार्प दिशेनं चालली असेल, तो कठीण थर काढण्यासाठी सबसॉइलर खूप महत्वाचा भूमिका बजावतो. आपल्याला 28 ते 30% हे उत्पादन वाढून दिसून आलेले आहे नुसता सबसॉइलर मार्फत. इथं जमिनीचं आपल्याला आरोग्य व्यवस्थापन झालं पाहिजे. ही निचरा प्रणाली वापर आहे. दत्त शिरोळ कारखान्याने मोठ्या प्रमाणावर सर्व शेतकरी गट एकत्र आले आणि कारखान्याने तो निचरा प्रणाली वापरून तिथल्या ज्या जमिनी क्षारपड होत चालल्या होत्या त्या क्षारपड जमिनी निचरा प्रणाली करून त्या जमिनी सुधारायचं काम केलेलं आहे. हे एका दुकट्या शेतकऱ्याचं काम नाही, मोठं काम आहे. शेतकरी गटाने जर एकत्र आले तर नक्की जमीन सुधारू शकतो. हे जर झालं नाही, आपल्या विद्यापीठाची अजून एक शिफारस आहे मोल नांगर. हा मोल नांगर आहे, हे फ्रंट साईडचा आपण एक फोटो दिला, डाव्या साईडचा एक फोटो दिला. इथं बघा पाठीमागे बुलेट आहे याला. अशी जर बुलेट तुम्ही एक हा जर नांगर, याला 75 HP चा ट्रॅक्टर लागतो. हा जर 4 मीटरच्या अंतराने जर मारला, मध्ये एक पोकळी तयार होते, होल तयार होतं आणि त्याला जर नुसता पाईप जरी लावून दिला चारामध्ये तर आपले क्षार सर्व निघून जातात. ही कमी खर्चिक आहे. मोठ्या प्रमाणावर जरी झालं नाही, नुसतं एका शेतकऱ्याला जर करायचं ठरलं तर साधारण 2,000 रुपयापर्यंत खर्च येतो एकरी आणि उत्पादन मात्र आपल्याला 25 ते 28% याची रिझल्ट दिसून आलेले आहे. हे आपण निश्चितपणे जमीन सुधारण्यासाठी करू शकतो. आम्ही जे कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे कराडमध्ये, दत्त कराडमध्ये आहे, तिथं प्रात्यक्षिक आपण राबवलेले आहे. त्याचे रिझल्टही आपल्याला मिळाले. त्यानंतर आपण वळूया ऊस पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन, जे काही आपला मुख्य विषय आहे. याच्यामध्ये बघा 1 टन तुम्हाला जर ऊस उत्पादन घ्यायचं असेल तर 1.25 ते 1.5 किलो पर्यंत त्याला नत्र लागतं. जे मुख्य अन्नद्रव्य आहे त्यापैकी नत्रामध्ये 1.5 किलो पर्यंत नत्र लागतं. परत पालाश जे आहे 2 ते 2 किलो पर्यंत लागतं आणि स्फुरद आहे म्हणजे 0.60 म्हणजे अर्धा ते पाऊण किलो पर्यंत हे स्फुरद लागतं नुसतं एका टनासाठी. त्यानंतर ऊस पिकाने जमिनीत कोणते अन्नद्रव्ये घेतात ते प्रति टन बघा, नत्र स्फुरद पालाश मी सांगितले. त्याच्यानंतर जे दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असं कॅल्शियम 0.25 ते 0.60 किलो पर्यंत आपल्याला लागतं प्रति टन. अशा प्रमाणे म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात जमिनीतून हे अन्नद्रव्य घेतले जातात आणि त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं दिसून येतं. त्याच्यामध्ये मग 3 प्रकार आहे. पहिले आपण सेंद्रिय खत व्यवस्थापन बघूया. सेंद्रिय खत आपल्याला ऑप्शन काय, आपण काय काय वापरू शकतो. भर खते आहे, त्याच्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, सोनखत, लेंडी खत, कोंबडी खत हे भर खते आपण वापरू शकतो. जोड खते आहे म्हणजे ज्या वेगवेगळ्या पेंडी मिळतात, खाद्यपेंडी आहे, अखाद्य पेंडी आहे. अखाद्य पेंडी घेतल्या तर थोड्या स्वस्त पडतात. त्याच्यामध्ये एरंडी पेंड आहे, करंज पेंड आहे, लिंबोळी पेंडी. या पेंडी जरी तुम्ही वापरल्या एकरी 500 किलो पर्यंत तरी सुद्धा सेंद्रिय खत म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. म्हणजे ऑप्शन ठरू शकतो. कारण काय, आजकाल शेणखतच जर वापरायचं ठरलं तर आपल्याला फार महाग पडतं. त्यानुसार जर तुम्ही पेंड जर वापरली तर थोडासा खर्चात बचत होऊ शकतो आणि विशेष म्हणजे अन्नद्रव्य त्याच्यात जास्त आहे. किंवा शेणखत उपलब्ध नसेल तर त्याला ऑप्शन हा होऊ शकतो. हे नाही झालं तर आपण हिरवळीचे खत घेऊ शकतो. ताग आहे, दंचा आहे, चवळी आहे, गिरीशपुष्प, सुभागुळ सुद्धा वापरू शकतो. ताग किंवा दंचा, यामध्ये तागाचं आपल्याला रिझल्ट सर्वात जास्त मिळालेले आहे. जीवाणू खत आहे, याबद्दल मी पुढे तुम्हाला नंतर सांगेल सेपरेट. हे सेंद्रिय खतातील अन्नद्रव्याचे प्रमाण दिलेले आहे.
सर्वात तुम्ही खाली बघा, जोर खतामध्ये ज्या पेंडी आहे त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशचं अन्नद्रव्य जास्त आहे. तुम्ही ते जर वापरलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यात फायदा दिसून येतो. किंवा भर खतेमध्ये तुम्ही जर घरीच कंपोस्ट खत तयार केले, कंपोस्ट खत वापरू शकतात. किंवा मग शेणखत आहे, कोणी कोंबडी खत वापरते, लेंडी खत वापरते, ते सुद्धा वापरू शकतात. त्याच्या अन्नद्रव्याचे प्रमाण आपण इथे दिले. त्यानंतर सेंद्रिय खताचे जे फायदे आहे, काय फायदा आहे बाबा? अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, आपल्याला उपयुक्त जीवाणूची संख्या वाढते, ही सगळ्यात महत्वाचं आहे. जमिनीची सुपीकता वाढते. सुपीकता वाढते म्हणजे नेमकं काय होतं? जी जीवाणूची संख्या आहे जमिनीमधली, त्याची वाढ होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमीन भुसभुशीत होते. अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते, सर्वात महत्वाचं. आणि जे स्थिरीकरण होते आपलं, विशेषतः करून स्फुरदाचं, ते कमी होते. जमिनीचा निचरा सुधारतो, हवा खेळती राहते आणि जे जमिनीची भौतिक, जैविक आणि जे रासायनिक गुणधर्म आहे ते सुधारतात. त्याच्यामुळे सेंद्रिय खत वापरणं अत्यंत आणि फार गरजेचं आहे. सेंद्रिय खताचा वापर आता ऊस शेतीमध्ये लोक, आपले शेतकरी बांधव कोणकोणते करतात? शेणखत वापरतात, किंवा आपण शेणखत किंवा कंपोस्ट हा एक पर्याय आहे, तो वापरू शकतो. ते आपल्याला उपलब्ध नसेल किंवा महाग असं वाटत असेल तर पाचटाचं कंपोस्ट आपण वापरू शकतो. 3 नंबर प्रेसमड केक आहे किंवा प्रेसमड कंपोस्ट आहे. प्रेसमड केक पेस्ट आहे, प्रेसमड कंपोस्ट कधी वापरलेलं चांगलं, त्याच्यात अन्नद्रव्य पण चांगले आहे. किंवा गांडूळ खत आहे, पण गांडूळ खत थोडं महाग पडतं. गांडूळ खत वापरू शकता. जर शेतकऱ्याने घरीच केलं तर अतिउत्तम, बेस्ट. किंवा मग याच्यातला कोणताच पर्याय तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर हिरवळीचे खत आहे. त्याच्यानंतर शेणखत. आता शेणखतामध्ये बघा 0.80% नत्र आहे, 0.65% स्फुरद आहे आणि जवळजवळ 1% पालाश मिळतो. सुरू हंगामासाठी तुम्ही 20 टन शेणखत आपलं पडलं पाहिजे. आणि 20 टन शेणखत देताना आपण हे 2 टप्प्यात दिलं पाहिजे. जे जमिनीची सुरुवातीला मी सांगितलं की पूर्व मशागत करणं फार गरजेचं आहे. उभी आणि आडवी अशा 2 नांगरट झाल्या पाहिजे. एक नांगरट झाल्यानंतर यातलं 10 टन शेणखत तुम्ही पसरून द्यायचं आणि त्याच्यानंतर दुसरी नांगरट करून घ्यायची. आणि जेव्हा तुम्ही सरी सोडणार आहे, सरी सोडण्यापूर्वी परत 10 टन शेणखत पसरून द्यायचं आणि मग सरी सोडायची. असं 2 टप्प्यात जर शेणखत टाकलं तर ते आपल्याला फायदे चांगले दिसून येतात. पाचटाचे कंपोस्ट आहे. त्याच्यानंतर पाचटाचे कंपोस्ट बघा, बरेचसे शेतकरी पाचट जाळून टाकतात. पाचटाचे फायदे किती बघा, इथं आपल्याला दिसून येतात. पाचटामध्ये 0.5% नत्र आहे, 0.20% स्फुरद आहे आणि 1% पालाश आणि 32 ते 40% सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजे 1 हेक्टरचा विचार जर केला तर 10 टनापर्यंत आपल्याला पाचट हे जमिनीत गाडल्या जाते. त्याच्यामधून 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 100 किलो पर्यंत पालाश आपल्याला मिळतो. आणि 3 ते 4,000 किलो एवढा प्रचंड प्रमाणात सेंद्रिय कर्ब जमिनीत घातला जातो. आज जे शेतकरी आहे, आता आम्ही सांगली भागात किंवा सातारा भागात बऱ्याचशा ठिकाणी फिरलो, जे शेतकरी 100 टनाच्या वर उत्पादन काढतात किंवा 125 टन घेतात काही शेतकरी. काही शेतकऱ्यांचा असा दावा आहे की आम्ही 150 टनापर्यंत सुद्धा काढलेले. यांचे प्रामुख्याने आम्ही सॉइल सॅम्पल गोळा केले, सॉइल सॅम्पल अनालिसिस केले लॅबोरेटरीमध्ये. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक निष्कर्ष असा आला की ज्या शेतकऱ्यांचं सेंद्रिय कर्ब हा 1%च्या वरती आहे त्यांना हे 100 टन उत्पादन काढणं शक्य होते. म्हणजे सेंद्रिय कर्ब किती महत्वाचं आहे. आणि हा मिळणार कुठून? आपले सेंद्रिय पदार्थ. आता मी हे जे सांगतोय, शेणखत वापरा किंवा पाचटाचे कंपोस्ट वापरा, या पदार्थापासून मिळणार. आणि आपल्याला शेतातच जर एवढं पाचट मिळतंय, त्याच्यातून एवढा जर सेंद्रिय कर्ब जर आपल्या जमिनीत आपल्याला मिळतोय तर प्रश्नच नाही. आपण पाचट जाळायला नाही पाहिजे, पाचटाचं कंपोस्ट करायला पाहिजे आणि ते शेतात वापरायला पाहिजे. त्यानंतर प्रेसमड केक आहे, कंपोस्ट प्रेसमड केक किंवा प्रेसमड कंपोस्ट किंवा बगॅस ॲश आहे. कारखान्याचे जे बाय प्रोडक्ट आहे हे आपण वापरू शकतो. त्याचं मी प्रेसमड केकचा तपशील दिलाय, नत्र, स्फुरद, पालाश, गंध किती किती प्रमाणात आहे. प्रेसमड कंपोस्ट आहे, बगॅस ॲश आहे. याचा वापर तुम्ही प्रति एकर आडी प्रेसमड केक वापरायची असेल तर 3 वर्षांना वापरावी. 2.5 किंवा 3.5 टन प्रति एकर एवढी 3 वर्षातून एकदा प्रेसमड केक वापरू शकता. प्रेसमड कंपोस्ट मात्र तुम्ही दरवर्षी वापरू शकता, ते 1 टन प्रति एकर वापरू शकता. त्याच्याबरोबर बगॅस ॲश पण 150 किलो पर्यंत जर वापरली, याच्यामध्ये बाकीचे अन्नद्रव्य नाहीये बगॅस ॲश मध्ये,
पण पालाश आहे तो पालाश आपल्याला मिळतो. त्याचा दुसरा पर्याय असा आहे, शेणखत आहे. शेणखताला पर्याय म्हणून तुम्हाला पास्टाचं कंपोस्ट सांगितले. तुम्हाला ते जर जमत नसेल तर गांडूळ खत आहे. तुम्हाला जर उपलब्ध झालं प्रति हेक्टरी 5 टन गांडूळ खत म्हणजे एकरी 2 टन गांडूळ खत आपण वापरू शकतो. याच्यात अन्नद्रव्याचं प्रमाण चांगलं आहे, पण थोडं खर्चिक पडतं. जर शेतकऱ्यांना घरी जर केलं तर हे चांगला पर्याय होऊ शकतो. अशा प्रकारे आपण दैंच्या घेऊ शकतो, तो जमिनीत गाडू शकतो, त्याचं सेंद्रिय पदार्थ तयार करू शकतो. दुसरा ताग एक पर्याय आहे, ताग पण करू शकतो. आपल्याला हे जमलं नाही, याच्यातले मी 4-5 जे पर्याय सांगितले तुम्हाला, हे 4-5 पर्यायापैकी कोणताही पर्याय आपल्याला जमलाच नाही, करताच आला नाही, तर हा एक चांगला पर्याय आहे, ऊस अधिक ताग आंतरपीक. ऊस लावायचा आणि डायरेक्ट तागाचं पीक घ्यायचं मध्ये 2 ओळीमध्ये. सेंद्रिय पदार्थही जातील आणि आपलं दोन्हीही काम होतं. त्याच्यानंतर हिरवळीच्या पिकापासून मिळणारे सेंद्रिय पदार्थ बघा. इथं पीक दिले आपण, ताग आहे, दैंच्या आहे, उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे. सर्वात जास्त आपल्याला जे नत्र आहे, नत्र मिळतो तो तागापासून मिळतो. जमिनीला होणारा नत्राचा पुरवठा बघा, 94.6 म्हणजे 95 किलो प्रति हेक्टर एवढा नत्र जमिनीत गाडला जातो, हा तागापासून मिळतो. म्हणजे ताग करणं सगळ्यात फायदेशीर आपल्याला दिसतंय. हे आपले पाडेगाव संशोधन केंद्राने केलेल्या संशोधनातून आपल्याला दिसतंय. तुम्ही दैंच्या वापरू शकता, दैंच्या पण चांगला आहे, किंवा उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे, पण या सगळ्या गोष्टीतून ताग एकदम बेस्ट आहे. आता हे सेंद्रिय खताचे मी वेगवेगळे पर्याय सांगितले, शेणखत असेल किंवा 4-5 पर्याय सांगितले. प्रत्येक आणि काही शेतकऱ्यांना जर काही जमले नाही तर ऊस शेती प्रणालीमध्ये काय करायचं दुसरा एक पर्याय मी दिला आहे. बघा, सुरुवातीला आता लोक आडसाली ऊस घेतला, आडसाली घेतल्यानंतर जवळपास 1.5 वर्ष शेतात असतो, 17-18 महिने. त्यानंतर एखादा खोडवा जर ठेवला म्हणजे 3 वर्षापर्यंत जमीन तशी पडते, आणि 3 वर्षानंतर लगेच पटकन आपण तो खोडवा नांगरून घाई गडबडीत लगेच त्याच्यात ऊस लावतो. म्हणजे शेताची जी मशागत व्हायला पाहिजे जमिनीची ती होत नाही. मग आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. ती मशागत झाली पाहिजे, किंवा तिथं चांगली मशागत झालीच पाहिजे, सुरुवातीला सांगितलं त्याबद्दल. त्याचबरोबर आपण सेंद्रिय पदार्थ, जे आपल्याला सेंद्रिय पदार्थ वापरायचे जे पर्याय दिलाय ते वापरले पाहिजे. काही शेतकऱ्याला जर ते सुद्धा नाही जमलं तर हा एक पर्याय बघा. सुरुवातीला समजा खोडवा ऊस तोडल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये रोटावेटर मारा, जे काही पाचट असेल, खोडकी असेल, ऊसाची मुळे असेल, तिची कुट्टी करा, ती कुट्टी होऊन जाईल त्याच्यामध्ये, ते रोटावेटर मारून टाकायचं. त्यानंतर त्याच्यावर एकरी काय करायचं, प्रेसमड कंपोस्ट 1 टन वापरायचं, बागॅस 150 किलो वापरायचं. पोस्ट बायोमिथेनेटेड स्पेंट वाशे ते 5000 लिटर तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. युरिया 32 किलो टाकायचा, सिंगल सुपर फॉस्फेट 40 किलो टाकायचा, पाचट कुजवणारे जीवाणू 4 किलो टाकायचे, आणि त्याची नांगरट करून टाकायची. नांगरट केल्यानंतर त्याला पाणी द्यायचं आणि 3 महिने तसंच ठेवायचं. त्यानंतर तुम्ही ताग लावून ऊस लावू शकता. 3 महिन्यामध्ये काय होतं, एवढं आपण अन्नद्रव्य टाकतो, त्याच्यानंतर खोडकी आहे, ऊसाचे अवशेष आहे, मुळं आहेत, म्हणजे पाचट आहे, हे सगळ्याचं याचं डिकम्पोजिंग होतं, आणि डिकम्पोजिंग झाल्यावर अन्नद्रव्य मिळतात. जमिनीचे जे भौतिक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे, जैविक गुणधर्म सुधारतात. तुमची जमीन चांगली पक्व तयार होते, पुढील तुमचा ऊस चांगला येतो. ही एक जे ऊस शेती प्रणाली आहे, ऊसामागे ऊस जिथे घेतात त्यांच्यासाठी हा एक पर्याय ठरू शकतो, सेंद्रिय खताला पर्याय. त्याच्यानंतर बघा, इथं एक दिले, एक फिगर टाकले मी. कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा एक सगळ्या अन्नद्रव्याचा आत्माच आहे. सेंद्रिय कर्ब जेवढा चांगला तेवढं बाकीचे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, हे मात्र निश्चित आहे. आता हे झालं सर्व सेंद्रिय खत व्यवस्थापन. यानंतर रासायनिक खत व्यवस्थापन आपण बोलूया. याच्यामध्ये रासायनिक खत व्यवस्थापन ऊसामध्ये, सुरू ऊसासाठी 4 टप्प्यात तुम्ही खत द्यायची. पहिले लागणीच्या वेळेस, लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी, त्याच्यानंतर लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी, आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस. अशा 4 टप्प्यात आपल्याला खतं पडली पाहिजे. ते कसे कसे द्यायचे, पहिलं आपण घेऊ मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश. एकरी आपल्याला एकूण 100 किलो नत्र,
46 किलो स्फुरद आणि पालाश लागतं आपल्याला एकरी, पण तो 4 टप्प्यात दिला पाहिजे. तुम्ही पुढे बघा, एकरी सरळ खते दिलेले आहे. याच्यामध्ये लागणीच्या वेळेस युरिया 22 किलो टाका तुम्ही. 6 ते 8 आठवड्यांनी लागणीच्या वेळेस युरिया 22 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 40 किलो. एवढं जर एकरी तुम्ही लागणीच्या वेळेस टाकलं मुख्य अन्नद्रव्य, त्याच्यानंतर 6 ते 8 आठवडे म्हणजे 1.5 ते 2 महिन्यानंतर ऊस होतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला नत्रयुक्त खताची जास्त गरज पडते. म्हणजे या ठिकाणी काय होते, 1.5 महिन्यानंतर 45 दिवसानंतर ऊसाला फुटवे येण्यास सुरुवात होते. मग त्या फुटव्यासाठी नत्रयुक्त खताची गरज जास्त असते, बाकी खताची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त आपण युरिया वापरायचा आहे, 87 किलो युरिया वापरायचा आहे एकरी. त्याच्यानंतर 12 ते 16 आठवड्यांनी 22 किलो युरिया वापरायचा आहे. आणि मोठी बांधणीच्या वेळेस म्हणजे मधल्या 2 टप्प्यात फक्त युरियाच लागतो आपल्याला. मोठी बांधणीची पुन्हा आपण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅशचे कॉम्बिनेशन करून मोठी बांधणी करू शकतो. त्याच्यामध्ये 700 किलो युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 138 किलो आणि 37 किलो म्युरेट ऑफ पोटॅश असं एकत्र करून मोठी बांधणी आपण करू शकतो. हे झालं मुख्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. हेच व्यवस्थापन मी सरळ गोण्या म्हणजे आपल्याला बॅग किती लागेल हे काढून दिले. बघा, लागणीच्या वेळेस अर्धी बॅग युरिया लागते, सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅगा, म्युरेट ऑफ पोटॅश 1 बॅग. मोठे जे जेव्हा 1.5 ते 2 महिने होईल, जेव्हा फुटवे फुटायला सुरुवात होती, साधारण 2 महिन्याला आपण बाळ बांधणी करतो, त्यावेळी 2 बॅग युरिया टाकून बाळ बांधणी करावी. 12 ते 16 आठवडे जेव्हा ऊस 3 महिन्याचा होतो साधारण, त्यावेळेस अर्धी बॅग युरिया आपल्याला पुरेसं पडतं. जेव्हा मोठी बांधणी असते, 2 बॅग युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग आणि म्युरेट ऑफ पोटॅश 1 बॅग अशा प्रमाणे आपण टाकून मोठी बांधणी करू शकतो. हे झालं मुख्य अन्नद्रव्य व्यवस्थापन. म्हणजे बघा, एकरी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आपण जे नत्र स्फुरद पालाश म्हणतो, त्याच्यासाठी युरिया आपल्याला 5 बॅग, 6 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश 2 बॅग, असं पूर्ण वर्षभर सुरू ऊसासाठी एवढंच आपल्याला खत आवश्यक आहे. शेतकरी बांधव काय होत आहे, वेगवेगळे कंपनीचे खतं भरपूर ऍड झालेली असते, कुठेतरी बघितलेलं असतं, शेजारी पाजारी कोणाकडे पाहिलेलं असतं, भरपूर खत वापरतात. त्यापेक्षा खताचं नियोजन तुम्ही एवढंच खत वापरा आणि या 4 टायमिंगला जर वापरलं, निश्चित मी सांगतो तुमचं उत्पादनामध्ये भर पडेल म्हणजे पडेल आणि खर्चातही बचत होते. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य, जे दुय्यम म्हणतो आपण, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचे दुय्यम अन्नद्रव्य आपल्याला आपणच विद्यापीठाचे ग्रेड आहेत, बाजारात उपलब्ध आहे 6, 2, 4. हे ग्रेड जर 2 टप्प्यात जर वापरले, 50-50 किलो 6 ते 8 आठवडे ऊस झाल्यानंतर, म्हणजे जी बाळ बांधणीला 50 किलो वापरा आणि जी मोठी बांधणी आहे त्यावेळेस 50 किलो वापरा, असं 100 किलो तुम्ही हे दुय्यम अन्नद्रव्य वापरू शकता. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, बोरॉक्स हे वापरायला पाहिजे. हे देताना आपण द्यायची खत मात्र देण्याची चांगली वेळ म्हणजे लागणीच्या वेळेस किंवा लागणीच्या पूर्वी शेणखतातून आपण जे शेणखत टाकतो सुरुवातीला, त्या शेणखतातून द्यायला पाहिजे. शेणखतात हे सगळे अन्नद्रव्य एकत्र करायचे, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं, ती मुरू द्यायचं आणि मुरल्यानंतर टाकायचं. त्याची मग आपल्याला इफेक्ट आहे, त्याची कार्यक्षमता वाढते आणि आपल्या ऊसाच्या उत्पादनात चांगली भर पडते. फेरस सल्फेट 10 किलो वापरू शकता, झिंक सल्फेट 8 किलो प्रति एकरी, हे एकरी मात्रा आहे. त्यानंतर मॅग्नीज सल्फेट 4 किलो आणि बोरॅक्स 2 किलो. आता सुरू ऊसासाठी सुद्धा आपण पहारीच्या सहाय्याने खत व्यवस्थापन करू शकतो. खोडव्यामध्ये तर आपण सांगतो, जे खोडव्यामध्ये आपण पहारीच्या सहाय्याने खत व्यवस्थापन करतो. मग लागणीच्या ऊसात कसं करायचं पहारीच्या सहाय्याने खत व्यवस्थापन? एकत्र जे नत्र स्फुरद पालाश म्हणजे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही पहारीच्या सहाय्याने 2 सारख्या वेळेस देता येतं आपल्याला. कसं द्यायचं, एका बाजूला टिपरीपासून 10 सेंटीमीटर बाजूला जिथं आपण टिपरी टाकल्यात सरीमध्ये, तिथं 10 सेंटीमीटर बाजूला आणि खोली 10 ते 15 सेंटीमीटर म्हणजे याच्यामध्ये पडते तेवढी, आणि अंतर 30 सेंटीमीटर म्हणजे 2 होल मधलं अंतर हे 1 फूट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे तिन्ही युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र करून द्यायची. लागवड झाल्यानंतर जेव्हा आपण दुसरं पाणी देतो, त्या दुसऱ्या पाण्याच्या पाळीच्या अगोदर मात्र हे खत पडलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सेम पद्धत वापरायची, बगलीच्या फक्त दुसऱ्या बाजूला घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला
हे फक्त मोठी बांधणी आपण जेव्हा करणार आहे त्याच्यात मात्र हे करायचं. आपण ऊसासाठी म्हणजे सुरू लागणीच्या ऊसासाठी सुद्धा पारीने खत व्यवस्थापन करता येतं. काय होतं, ऊसाच्या मुळाजवळ म्हणजे ऊसाच्या टिपरीजवळ मुळाजवळच आपण खत देतो आणि त्याला हळूहळू लागू पडतं, खताची कार्यक्षमता वाढते, आपली खर्चातही बचत होते आणि उत्पादनही वाढतं. त्याच्यानंतर आता ऊस पानावर काही फवारणी करता येईल का आपल्याला, हा बऱ्याच वेळेस प्रश्न असतो. बरेच मला शेतकरी फोन करतात किंवा बाजारातही भरपूर वेगवेगळे संजीविके उपलब्ध आहे, अन्नद्रव्य आहे, भरपूर लोक फवारणी करतात, ड्रेंचिंग करतात. हे करणं योग्य आहे किंवा अयोग्य आहे, काय वापरायला पाहिजे. आपल्याकडं संजीविके आपल्याला बाजारात मिळतात बघा, जिब्रेलिक ऍसिड GA3 मधलं जिब्रेलिक ऍसिड, एक IBA इंडॉल ब्युटेरिक ऍसिड आहे, एक 6BA 6 बेन्झिल अमाइन प्युरिन आहे. हे 3 प्रकारचे संजीविके 8-8 ग्रॅम हे तिन्ही एकत्र घ्यायचे. त्याच्यामध्ये अन्नद्रव्य 19 2 किलो घ्यायचं. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात ते अर्धा किलो घ्यायचं आणि सिलिकॉन 1 किलो. एकरी हे 200 लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं आणि एकरी जर याची फवारणी केली, याच्या फवारणी मात्र 45 दिवसापासून जर सुरू केल्या आणि 125 दिवसापर्यंत 20 दिवसाच्या अंतराने म्हणजे 5 फवारणी जर तुम्ही केल्या तर तुमच्या उत्पादनात एक 15 ते 20 टनापर्यंत उत्पादन निश्चितपणे वाढू शकतं. यांनी काय होतं, जिब्रेलिक ऍसिड आहे, IBA 6BA, यांनी पानाची साईज वाढते, फोटोसिंथेसिस वाढतं. फोटोसिंथेसिस वाढल्यानंतर आता हे जिब्रेलिक ऍसिड आहे याच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं, म्हणजे जी कांडाची पेराची लांबी आहे ही जिब्रेलिक ऍसिडमुळे वाढते. जे 6BA 6 मुळे गर्द वाढते, ऊसाची गर्द म्हणतो आपण, गोलाई, ते 6BA मुळे वाढते. IBA मुळे त्याची बाकीची एन्झायमिक ऍक्टिव्हिटीज आहे, रूट डेव्हलपमेंट आहे, बाकीच्या गोष्टी वाढतात. हे जे संजीविके आहे आणि याच्याबरोबर जर तुम्ही अन्नद्रव्याचे कॉम्बिनेशनला जर स्प्रे घेतले, निश्चितपणे याचे रिझल्ट चांगले दिसून आलेले आहेत. त्याच्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खत व्यवस्थापनाकडे वळूया आपण. आता ठिबक सिंचनाद्वारे कोणकोणते खत व्यवस्थापन करायचं. विद्राव्य खत व्यवस्थापन, त्याचे फायदे काय बघा. अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होतो, त्याच्यामुळे उत्पादनात आपली वाढ होते. खते गरजेनुसार व अवस्थेनुसार देता येतात आपल्याला ड्रीप असल्यामुळे. खते थेट मुळाच्या दिली जातात व ती मुळांना त्वरित उपलब्ध होतात. ड्रीप असल्यामुळं 24 तास वापसा परिस्थिती असते. आपण जेव्हा खत देतो ते एक तर मुळापर्यंत जातं आणि लगेच त्याला उपलब्ध होतं, पीक लगेच शोषून घेतं, म्हणून याची कार्यक्षमता वाढते, खताची बचत होते इथं आणि उत्पादनही आपल्याला साधारण 15 ते 20% उत्पादने वाढते. खते साम्य द्रावणात दिली जात असल्यामुळे मुळावर काही अनिष्ट परिणाम होत नाही. अन्नद्रव्ये कमी किंवा स्थिरीकरण, हे आपलं नत्रयुक्त खते, नत्र खत बरेच निचऱ्या वाटे वाया जातात, म्हणजे आपल्याला कार्यक्षमता 30 ते 50% असते, तिथं आपल्याला ती वाढवता येते. निचऱ्यामुळं वाया जात नाही, आपले खत बाहेर जात नाही. किंवा जे स्फुरद आहे, जे स्फुरदाचं जे स्थिरीकरण होते, ते स्थिरीकरण इथं कमी होते, होऊ देत नाही आणि त्याची सुद्धा कार्यक्षमता वाढवली जाते. ठिबक सिंचनातून देण्यात येणारी बरीचशी खते आम्लधर्मी असल्यामुळे ड्रिपर्स आपले काही चोक होत नाही. हलक्या जमिनीत देखील आपल्याला जास्त उत्पादन काढता येते आणि 25 ते 50% पर्यंत आपण खतामध्ये बचत करू शकतो, कारण जे अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढल्यामुळं आपल्याला खत जास्त काही लागत नाही. एक टेबल दिलेलं आहे बघा, पाट पाणी आणि पारंपरिक पद्धतीने खते देण्याची पद्धत. नत्र स्फुरद पालाशिकेकडे दिलेले आहे. आपण पाट पाणी देत असेल आणि नेहमीप्रमाणे आपण खत देत असेल तर नत्र जे आपण टाकतो त्याचे 30 ते 50%च उपलब्ध होतं. स्फुरद 15 ते 20%च होतं आणि पालाश 50% पर्यंतच उपलब्ध होतं. म्हणजे तुम्ही युरियाच्या 2 बॅग जर दिल्या, त्यातली 1 बॅग किंवा त्याच्यापेक्षा बी कमी बॅग आपल्याला पिकाला लागू पडते, बाकीचं जे लिचिंगद्वारे म्हणतो आपण निचऱ्या वाटे निघून जाते. हे पाटपाणीची अवस्था आहे. आणि नुसतं तुम्ही ठिबक सिंचन केलं आणि नेहमीचे प्रमाणित खत दिलं तरी सुद्धा ठिबक सिंचन नुसतं पाण्यासाठी ठिबक सिंचन केल्यामुळं नत्राची 65% पर्यंत कार्यक्षमता वाढते, स्फुरदाची 30% पर्यंत वाढते आणि पालाची 60% पर्यंत जाते. आणि ठिबक सिंचनामधूनच जर खत दिलं नंतर बघा 95% पर्यंत आपण कार्यक्षमता वाढू शकतो. लयत लय फक्त 5% वाया जाईल, म्हणजे संपूर्ण जवळपास संपूर्ण त्याचा उपयोग होतो आपल्याला. स्फुरद 45% पर्यंत वाढते आणि पालास 80% पर्यंत त्याचा परिणाम दिसून आलेला आहे आपल्याला. आणि 50% पर्यंत आपण खताची कार्यक्षमता इथं वाढवू शकतो, खताची बचत करू शकतो.
याच्यामध्ये फिगर दिले बघा, सरफेस इरिगेशन म्हणजे जे पाणी देतो त्याच्यामध्ये अन्नद्रव्ये खाली मुळाची फिगर दाखवली. अन्नद्रव्ये कशी आपण खाली लिचिंग होतात म्हणजे निचऱ्या वाटे निघून जातात इथं दर्शवलेले. आणि नुसतं ड्रिप केलं तुम्ही, खतं वगैरे ड्रिप मधून नाही, फक्त ड्रिप जरी केलं तर हे असं मुळाजवळ सगळे अन्नद्रव्ये थांबतात तिथं, आपल्याला काही लिचिंग लॉसेस होत नाही. आणि ड्रिप फर्टिगेशन म्हणजे ड्रिप पाण्यासाठी पण आणि खतासाठी जरी केलं तर असं युनिफॉर्म होतं बघा, सगळीकडे सारखे पसरतात आणि याची कार्यक्षमता वाढते. ठिबक सिंचनातून आता आपल्याला कोणकोणती खतं देतात? बरेचसे आणि चांगलं खत आहे. अमोनियम नायट्रेट आहे, अमोनियम सल्फेट आहे, मोनो अमोनियम फॉस्फेट आहे म्हणजे 1261 आहे, युरिया फॉस्फेट आहे, पोटॅशियम क्लोराईड, असे वेगवेगळे काही पॉलिपेट खते पण 19 19 20 20 20 11 42 11 हे सुद्धा खतं आपल्याकडे उपलब्ध आहे बाजारामध्ये ठिबक सिंचनातून देण्यासाठी. आता एक शिफारस आहे आपली, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपण शिफारस केली ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते. बरेचसे शेतकरी मी सांगितले की ड्रिप करतात पण त्यातून फक्त पाणी देतात आणि खत मात्र देत नाही, त्याचे बी परिणाम मी सांगितले. काही लोक फक्त मग चला स्वस्त युरिया आहे, युरिया देतात, मग लय महाग खत घेत बसत नाही आणि जे स्फुरद आणि पालाश नेहमीच्या पद्धतीने देतात. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता, तिथं सुद्धा नत्राची आपल्याला कार्यक्षमता वाढवता येते. याच्यामध्ये काय करायचं, युरिया एक 20 हप्त्यात द्यायचं किंवा 10 हप्त्यात द्यायचं. 20 हप्त्यात दिलं म्हणजे मोठ्या बांधणीपर्यंत, लागवडीपासून तर मोठ्या बांधणीपर्यंत द्यायचं. याच्यात 20 हप्त्यात समान विभागून द्यायचं. आणि किंवा 15 दिवसाने, आठवड्याने जरी दिले तर 20 हप्त्यात होते, 15 दिवसानंतर 10 हप्त्यात तुम्ही खत देऊ शकता. ते कसं द्यायचं बघा, ठिबक सिंचनातून फक्त जर युरिया द्यायचा असेल तुम्हाला, हे बघा 1 ते 20 आठवडे दिलेले, तुम्ही 10.80 किलो युरिया प्रति एकर म्हणजे जवळपास 11 किलो युरिया प्रति आठवड्याला जर दिला तर युरिया हा इतका आपल्याला देता येतो. एका एकरसाठी 217 किलो युरिया बरोबर जातो. त्याच्यानंतर 15 वाड्यातून म्हणजे 15 दिवसानंतर असा 10 टप्प्यात जर दिला तर याच्यापेक्षा दुप्पट प्रत्येक वेळेस लागेल तुम्हाला 21.60 म्हणजे जवळपास 21.5 किलो युरिया जर तुम्ही प्रत्येक 15 दिवसानं जरी दिला तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नत्रयुक्त खत म्हणजे युरिया हे ठिबक सिंचनातून देऊ शकता. सुरू ऊसासाठी विद्राव्य खताची मात्रा बघा, दर आठवड्याला दिले 26 आठवड्याचं आपलं शेड्यूल आहे. लागवड झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक आठवड्याला युरिया 19.30 म्हणजे जवळपास 19.5-20 किलो पर्यंत जातो. 5.5 किलो पर्यंत मोनो अमोनियम फॉस्फेट येते. युरिया, मोनो अमोनियम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे 3 घटक घेऊन आपण कॅल्क्युलेशन केले. मोनो अमोनियम फॉस्फेट जर वापरलं 5.5 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश हे जवळपास 5.5 किलो पर्यंत जाते. 1 ते 4 आठवड्यापर्यंत हे समान भागात जर तुम्ही प्रत्येक आठवड्याला जर विभागून दिलं तर त्याचा फायदा चांगला दिसून येतो. परत 5 आठवड्यापासून तर 9 आठवड्यापर्यंत इथं आपण दर्शवलेले आहे. याप्रमाणे जर तुम्ही खत व्यवस्थापन जर केलं, युरिया, मोनो अमोनियम फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश हे जर प्रति आठवडा जर सुरू केलं 26 आठवड्यापर्यंत, निश्चितच तुमच्या जे नेहमीप्रमाणे जर उत्पादन तुम्ही घेत असाल त्याच्यापैकी 15 ते 20 टनाचं उत्पादन तुमचं निश्चित जास्त येणार म्हणजे येणार, हे फिक्स. त्याच्यानंतर काही जैविक खत व्यवस्थापन आहे. जैविक मध्ये विशेषतः करून बेने प्रक्रियेमध्ये आपण ऍसिटोबॅक्टर आणि पीएसबी वापरतो. ऍसिटोबॅक्टर मध्ये प्रमाण आहे 10 किलो 100 लिटर मध्ये 10 मिनिटं जर तुम्ही ते बेने बुडून ठेवलं तर ऍसिटोबॅक्टर आणि पीएसबी दोन एकत्र करू शकतात. 10 किलो आणि हे 1.25 किलो दोन्ही 100 लिटर मध्ये पाण्यात टाकायचं आणि दोन्ही तुम्ही त्याचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर फवारणीद्वारे सुद्धा ऍसिटोबॅक्टर आपण वापरू शकतो. ऊस जेव्हा 2 महिन्याचा येईल त्यावेळेस ही फवारणी आपण करू शकतो. जमिनीतून सुद्धा देऊ शकतो पीएसबी, मात्र जर शेणकाल्यातून जर एकत्र करून तुम्ही लागवडी वेळेसच देऊन टाकला जमिनीमधूनच, सरीमधून, तर हा जो स्फुरद विरघळणी जीवाणू आहे हे जमिनीत जातात आणि जमिनीत जो स्थिरीकरण झालेला स्फुरद आहे तो पिकासाठी उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर मायक्रोरायझा सुद्धा वापरू शकतात. मायक्रोरायझा हेक्टरी 10 किलो वापरू शकतात. 2 भागात वापरायचं 10 किलो.
एक ऊस 1 महिना झाल्यानंतर एक आपण चळ घेऊन आपण जे ड्रिंचिंग करतो, चळ घेऊन मायक्रोरायझाची पावडर मिळते, ग्रॅन्युलर मिळते आणि पावडर मिळते. ग्रॅन्युलर किंवा पावडर घेऊन त्या चळ घेऊन त्याच्यात टाकायची आणि माती ऍड करायचं आणि दुसरा हप्ता मोठ्या बांधणीला तुम्ही वापरू शकता. मायक्रोरायझाचे सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगले दिसून आलेले आहे. मायक्रोरायझा वापरू शकता. ही जीवाणू खताची बेने प्रक्रिया आहे बघा. आपण अशी बेने प्रक्रिया करू शकतो. त्याच्यामध्ये जीवाणू खताचे प्रकार दिले कोणकोणते. आपण ऊसासाठी ॲसिटोबॅक्टर वापरतो. ॲसिटोबॅक्टर स्पोरोज विरघळणारे जीवाणू बेने प्रक्रिया दर्शवलेली आहे, फोटोग्राफ्स आहे. आता हे ॲसिटोबॅक्टर 10 किलो हे सांगितले तुम्हाला. 10 किलो आपण ॲसिटोबॅक्टर स्पोरोज विरघळणारे जीवाणू 1.25 किलो 100 लिटर पाण्यात जर 30 मिनिटं बुडवून ठेवले तर ही बेने प्रक्रिया आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये 50% नत्र आणि 25% स्फुरदाची मात्र बचत होते. जाता जाता मी सांगतो उस्मानानुसार लागवडी खालील क्षेत्राची टक्केवारी आहे. कोळम 0265 आणि 86 आपल्या संशोधन केंद्रांनी रिलीज केलेल्या व्हरायटी आहे. महाराष्ट्रामध्ये कोश 86 जवळपास 56% पर्यंत क्षेत्र आहे. 32% 265 आहे, म्हणजे 87% म्हणजे 85% वर विचार केला ह्या 2 व्हरायटीचं क्षेत्र आहे. हे काही डेमो प्लॉट आहे. काही उद्दिष्ट ठेवतात शेतकरी एकरी 150 टनापर्यंत उत्पादन करायचं. हे आपण आपले शेतकरी शास्त्रज्ञ मंचच आहे, त्यांना आपण आपल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी प्लॉट तयार केला तर त्यांना सुरू ऊसामध्ये कोश 80-032 या वाहनामध्ये 111 टन उत्पादन त्यांना मिळालं होतं. ही आपण व्हिजिट केलेली तिथं. धामनेर गाव आहे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा मधल्या श्री सौरभ कोकिळ हे शेतकरी. धन्यवाद. मी एवढं बोलून संपवतो, जास्त वेळ काही घेत नाही. आणि यानंतर जे आयोजक आहे पुढील सूत्र त्यांच्या हाती देतो. धन्यवाद घोडके सर. शेतकरी बंधूंनो, आपल्याला काही प्रश्न असतील खास करून आपल्या काही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासंदर्भात किंवा आपल्याला जैविक खतांच्या बद्दल काही असतील किंवा काही फवारण्यांच्या बद्दल आपल्याला काही शंका असतील तर आपण घोडके सरांना ते विचारू शकता. घोडके सर, व्हिडिओ स्टार्ट करा आणि स्टॉप शेअर करा. शेअरिंग स्टॉप करू. हा, स्टॉप शेअर करा. नाही, कोणाला जर बघायचं असेल नाही सर, नाही सर, आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेतोय आता. ओके, ठीक आहे, स्टॉप करू. हा, स्टॉप. हॅलो. ओके. हॅलो. नमस्कार सर, मनोज जाधव बोलतोय, शेतकरी कोडोली सातारा इथून. अच्छा, बोला ना. सर, यावर्षी ऊसाला 12व्या महिन्यामध्ये तूर येण्याचे म्हणजे प्रकार घडलेला आहे, त्यामुळे वजनात पण बराचसा फरक पडत आहे. तर हा काय कारण असतंय तूर येण्याचं? तर आपल्याला तुरे बघा, यावर्षी तरी एवढे तुरे नाहीये. मागच्या वर्षी जास्त होते त्याच्यापेक्षा. मागच्या वर्षी पाऊस जास्त झाला, यावर्षी तसा पाऊस जास्त आहे. जर का पाऊस जर जास्त झाला आणि रात्रीचं टेम्परेचर जे विशेषतः करून तापमान हे फरक जर कमी झाला तर तुरा येतो. कारण त्याला जेवढं टेम्परेचर आवश्यक लागतंय, काय होतं आपल्याकडे टेम्परेचरचं डिफरन्स आहे जास्त. दिवसाचं आणि रात्रीचं टेम्परेचर डिफरन्स तसाच जर राहिला तर तुरी येत नाही. आणि जेव्हा जास्त पाऊस होतो, ह्युमिडिटी वाढते, याच्यामध्ये फरकामुळे टेम्परेचरचा डिफरन्स कमी होतो. आणि जेव्हा टेम्परेचरचा डिफरन्स कमी होतो तेव्हा ते तुरे येतात. त्याच्यामुळे आपल्याला तुरे दिसून येतात. दुसरी गोष्ट, तुम्ही जे आता एक दुसरा मुद्दा मांडलाय की उत्पादनात काही फरक पडतो का. तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ पूर्णपणे थांबते. त्यानंतर ऊस वाढू शकत नाही एवढं मात्र निश्चित. परंतु 1 महिन्यापर्यंत उत्पादनात एवढी काही फरक पडणार नाही. पण जास्त वेळ जर ऊस शेतातच राहिला 1 महिन्यानंतर, त्याच्यानंतर वजन आणि साखर दोन्ही कमी होते. आता यावेळेस सर काय आलं, 11व्या महिन्यामध्येच त्याला तुरे आले, त्यामुळं कमीत कमी ऊस तुटायला आपला 13वा 14वा महिना जातो.
11व्या महिन्यात येऊ शकतात, 9व्या महिन्यात येऊ शकतात. इव्हन काही ठिकाणी आम्ही कोल्हापूर भागासारख्या ठिकाणी जर फिरलो तिकडं क्रॉसिंगला जात असतो, एक 6 ते 7 महिन्याचा उसारा सुद्धा तुरा आलेला आहे. मी तेच म्हणतो, वातावरणात जर डिफरन्स झाला तर तो तुरा येतो आणि त्याच्यामुळेच येतो, दुसरं त्याला काही कारण नाही. कृपया अजून कुणाला प्रश्न असतील तर? आणि सर दुसरी गोष्ट अशी, येतो, आवाज येतोय का? हॅलो, जाधव साहेब तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, थोडा रेंज मध्ये येता का? हा सर. तुमचा आवाज आहे ना जात सर नाही. अजून एक असं विचारायचं मला. विचारा. बरं, एक मिनिट, नेट रेंज मध्ये येतो तोपर्यंत दुसरा क्वेश्चन घ्या कोणाच तरी. हा, अजून कोणाचा प्रश्न असतील तर ते स्वतःला अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकतायत. अजून कोणाला प्रश्न आहेत का मीटिंग मध्ये सहभागी? त्यांना ते अनम्यूट करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. संग्राम सर. हॅलो, फेसबुक वरती काय आहेत का प्रश्न? हा, मी चेक करतोय, तोपर्यंत तुम्ही हे करा. हॅलो. गोडके सर, आपले जे आपण जैविक हे करतोय पीएचबी आपण ऍसिडोबॅक्टर फवारणी करतो पानावरती, नंतर पुन्हा फवारणीसाठी आपण सांगतोय, तर त्याचा पिकाच्या वाढीवरती नक्की काय परिणाम होतो? आपली जे बेणी प्रक्रिया, आपली शिफारस तर बेणी प्रक्रियामध्येच आहे ऍसिडोबॅक्टरची, परंतु कोणाची बेणी प्रक्रिया जर झाली नसेल तर दुसरी शिफारस अशी आहे की 2 महिन्यात, जेव्हा ऊस 2 महिन्याचा राहील त्यावेळेस तो पानावर फवारणी करायची. मग जो एंडोफॅटिक बॅक्टेरिया आहे जो आपल्या पानामधून ऊसामध्ये जातो, कारण तो जैविक आहे आणि हवेतला जो नत्र आहे तो पिकासाठी उपलब्ध करून देतो, त्याच्यावर दुसरा अनिष्ट काही परिणाम नाही. उलट नत्राचं आपल्याला नत्र खतामध्ये बचत होते, आपला खर्च कमी होतोय आणि ऊसाची जे म्हणतोय आपण, लोक म्हणतात की मी टॉनिक मारले, ऊसाची काळोखी आली, त्यातला जे बाकी केमिकल जे वापरताय त्यापेक्षा हे जर ऍसिडोबॅक्टर वापरले आणि याची वाढ नंतर होत असते हळूहळू आणि स्वस्त आहे, चांगलं आहे, ऊसाची काळोखी चांगली वाढते, म्हणजे जे फोटोसिंथेसिस वाढलं जातं त्याच्यामुळे आपलं उत्पादनात वाढ होते. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे. शुभम निपाने प्रश्न विचारतात, पावसाळी हंगामात विद्राव्य खते कशी द्यावी? पावसाळी हंगामात आपण विद्राव्य खत हे ड्रीप मधूनच देतो. दुसऱ्या विद्राव्य खत देण्याची पद्धत म्हणजे ड्रिपर्स. दुसरं, तुम्ही आता बरेचसे शेतकरी काय करतात, आम्ही विद्राव्य खत आणतो बाबा, पाट पाण्यात सोडतो, काय फरक पडतो, काय होतं? त्याचं लागू होत नाही. त्याचं काय होतंय, पाट पाण्यात जर सोडलं ना त्याचं काही इफेक्ट होत नाही. आता याचा प्रश्न आहे जो पावसाळ्यात, पाऊस जर जास्त पडला, थोडस ड्रिपचं शेड्यूलचा जर विचार केला तर पावसाळ्यात थोडस डिस्टर्ब होतोय, काही प्रश्न नाही. पाऊस जर जास्त पडला तर आपल्याला थोडस द्यायला अडचणी येतात, तेवढा आपल्याला जो आठवडा आहे थोडासा ऍडजस्ट करावा लागतो, त्याच्यानंतर आपण देऊ शकतो. स्किप करून द्यायला काय आपलं हरकत? जे शेड्यूल आहे बरं का, आपलं जे शेड्यूल आहे आपण कंटिन्यू ठेवू शकतो. जर का लईच पाऊस झाला मग ती पावसाची ती आपली आपत्ती म्हणायची आणि तेवढा पिरियड आहे, 10 दिवस असेल, आठवडा असेल, तेवढा मात्र आपल्याला स्किप करावं लागतं. संभाजी शेरकर, तुम्ही अनम्यूट केलेले आहे, प्रश्न असेल तर विचारू शकताय तुम्ही. ऍसिटोबॅक्टर आपण वापरतो म्हणलं वरनं फॉलियर स्प्रेने, पण एक्झॅक्टली नायट्रोजन फिक्सेशन होऊन फायदा होणार का? होतो नक्की. आपल्या संशोधनामधूनच आपण त्याचे संशोधन घेतले आणि म्हणूनच त्याच्यानंतर आपण शिफारस केली, त्याचा फायदा होतो. अच्छा, होतो. टिपरमध्ये कसं होतं, आपण कट केल्यानंतर बुडून ठेवतो 30 मिनिटं, बरोबर? एंडोफायटिक त्या कांडीतून म्हणजे जिथून आपण कट केले तो मध्ये जातो. इथं कसं होतं, पानावर जेव्हा आपण फवारतो, पानातून जो स्टोमॅटो आहे, स्टोमॅटो ओपनिंग, त्याच्यामधून तो मध्ये एंटर करतो आणि त्याच्यानंतर त्याचं कार्य सुरू होतं. ओके. मग असं आपण समजा फॉर एक्झाम्पल म्हणजे इतर लेग्युमिनस फॅमिलीमध्ये वगैरे जर केलं, रायझोबियम स्प्रे केला,
तर त्याचा फायदा होऊ शकतो का? नाही. हॅलो सर. हा संग्राम सर, हा सर स्टक झालेत, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. लेग्युमिनस फॅमिलीत रायझोबियम हा एंडोपायच्या फायटर नसल्यामुळे जसा ऍसिडोबॅक्टर पेशीतून आत प्रवेश करू शकतो, तसा तसं रायझोबियम हा मुळांच्या गाठीवर किंवा तिथं फक्त आतमध्ये प्रवेश करत नाही पेशीमध्ये. अच्छा. त्यामुळे तो मुळांच्या संपर्कात राहून फक्त अन्नद्रव्य किंवा नत्र स्थिरीकरण करून मुळांना पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे रायझोबियम आपल्याला फवारणी करून त्याचा उपयोग होत नाही आपल्याला, तो आपल्याला असं- जमिनीतूनच द्यावा लागेल. हा सर, बरोबर आहे. असंच जर आपण ऍझोटोबॅक्टरच्या बाबतीत विचार केला तर काय म्हणताय डॉक्टर आपण? आवाज येतोय, बोला. संग्राम सर उत्तर द्या विचारा तुम्ही. एक मिनिट सर थांबा, संग्राम सर उत्तर देतात एका प्रश्नाचं, मग आपण तुमच्याकडे येऊया. नाही, थोडं डिस्कनेक्ट झालं होतं मध्ये. हा बरोबर. काही प्रश्न असेल तर विचारा, सांगतो मी तसं. हो, त्यांचा प्रश्न होता ऍसिडोबॅक्टर जसं आपण फवारणीद्वारे देऊ शकतो, बरोबर. तसं कडधान्यवर्गीय पिकांना रायझोबियम किंवा ऍझोटोबॅक्टर आपण फवारणीद्वारे देऊ शकतो का? त्याचे काय आपण काही संशोधन तसं काही केलेलं नाही, पण करून बघायला काही अडचण नाही. ओके. मनोज जाधव, तुम्ही अनम्यूट केले, प्रश्न आहे का तुमचा? हा, सर. विचारू आहे शकता. ना हा विचारा. सर. आता आपण म्हणजे रासायनिक खतं, जैविक खतं आणि नाही का म्हणजे ऍझोटोबॅक्टर किंवा वगैरे ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, तर ह्या सगळ्याचं जर आपल्याला एका एकरासाठी जर नियोजन घ्यायचं असेल पाटपाण्याद्वारे, तर हे सगळं आपल्याला किती बजेट जाऊ शकतं? म्हणजे एवढं सगळं आपल्याला जर खतं वापरायची म्हटलं तर रासायनिक खतं, जैविक खतं किंवा ह्या फवारण्या आहेत त्या किंवा ड्रिंचिंग असेल. आता ज्या फवारण्या आहे बघा, हा. मी जे संजीविके आणि अन्नद्रव्य सांगितले होते, हो 5 फवारण्या होत्या बघा, 45 दिवसापासून 125 दिवसापर्यंत. हो बरोबर. याचं बजेट साधारण 5,000 रुपयापर्यंत जातं. बर. म्हणजे प्रति फवारणी 1,000 रुपयापर्यंत खर्च येतो. हा. त्याच्यामध्ये सर्व खर्च आहे, लेबरचा खर्च काढलेला आहे, त्याचा बाकी सगळं खर्च काढलेला आहे, असा बर. 5,000पर्यंत जातो. पण त्याचे तुम्हाला रिझल्टही तसे मिळतात. बर. कारण त्याच्यापासून तुम्हाला एकरी समजा 10 ते 15 टनापर्यंत जरी उत्पादन वाढलं, तेवढे हा. पैसे मिळून जातात. 15 ते 20,000 रुपये जर तुम्हाला तेवढे जर एकरी जर फायदा झाला 5,000च्या मोबदल्यात, तर त्याचा हा. फायदा दिसून येतो. आता तुमचा जो प्रश्न आहे, सर्व सेंद्रिय असेल, हे सगळं एकत्र केलं तर किती खर्च येतो, काय येतो? आता खताच्या बाबतीत एक 15,000पर्यंत जायला पाहिजे माझ्या मते. होय का? आणि सर तुम्ही दुसरी एक विषय त्यात सांगितलं नाही की 20 दिवसाच्या अंतरावर तुम्ही युरियाचा वापर करायचा आहे. बरोबर. हा, म्हणजे 1 महिन्याच्या अंतरापासून आपण मोठी बांधणी करतो तोपर्यंत 1 आठवड्याच्या किंवा 15 दिवसाच्या फरकावर आपण युरिया थोडा टाकला तरी चालू शकतो. तर एक्झॅक्ट युरिया म्हणजे त्याचं तो एक काम काय करतंय युरिया म्हणजे आता बाकीचे जे खतं तुम्ही नेहमीप्रमाणे वापरतात, हो दूध आणि पालाश, तो नेहमीप्रमाणे द्यायचा. हो. आणि जो युरिया आहे तो ड्रिप मधून द्यायचा प्रति आठवडे, लागणीपासून तर बांधणीपर्यंत. आपले सगळे खतं हे मोठ्या बांधणी प्रति आठवडा द्या किंवा 15 दिवसाला द्या. युरियाचं काम कसं आहे, युरिया टाकल्यानंतर युरिया मधला जो नत्र आहे तो नायट्रेट फॉर्म मध्ये होतो पहिले. नायट्रेट फॉर्म झाल्यानंतर पीक घेतलं जातं, आणि पीक घेतल्यानंतर जी आपल्याला काळोखी दिसते, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाचं जे कार्य आहे मुख्य, ते हे नत्राचं काम, तिथं त्याचं काम पडतंय. त्याच्यानंतर ऊस 1.5 ते 2 महिन्याचा असतो, आपल्याला फुटवे फुटतात बघा ऊसाला. हो फुटवे, बरोबर. 45 दिवसाला फुटवे फुटायला आपल्याला दिसतात, आणि ते बरोबर सौरभ कोकीळ म्हणून आहे. तर साहेब आपल्याला त्यांचं नाही का, त्यांनी कोणत्या दिवशी काय केलं किंवा कशा पद्धतीने खताची मात्रा दिली गेली किंवा काय केलं याचं आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळू शकतं का? तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी त्याचा नंबर तुम्हाला पाठवतो, मी तुम्हाला नंबरही मिळेल. तुम्हाला लगेच नंबर पाहिजे असं घेऊ शकता तुम्ही. चालेल ना सर, तुम्ही सांगितलं तर बरं पडेल मला. घ्या. सौरभ कोकीळ म्हणून शेतकरी आहे, धानोरी गाव आहे त्यांचं, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. 70 57 70 57 87 87
87 5500. 5500. हा. चालेल. यांनी सर ठिबक केलं होतं, पाटपाणी केलं होतं, काय संदर्भ काय? ठिबक केलं होतं. चालेल चालेल सर, ठीक आहे, धन्यवाद. ठिबक. हो हो चालेल. गोडके सर, बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असा असतो की आपण जसं खताचं आपण शेड्यूल दिलेलं असतं, वेळापत्रक दिलं असतं, ह्या त्याच्यात आपण टप्प्यात खतं दिली पाहिजे. पण बऱ्याच शेतकऱ्यांचं असं असतं की सुरुवातीला खतं देत नाहीत किंवा उशिरा उगवून वगैरे झाल्यानंतर बऱ्याचदा 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर मग खताचा डोस दिला जातो. तर त्याच्यामुळं वाढीवरती बऱ्याचदा किंवा बरेच शेतकरी खत भरपूर घालतात किंवा दुकानदाराकडून जेवढं काही सांगितलं जाईल तेवढं सगळं घातलं जातं, पण ते वेळेवर घातलं जात नाही आणि मग त्याच्यामुळे वाढीवरती कसा परिणाम होतो ते थोडक्यात जरा शेतकऱ्यांना समजून. बरोबर आहे, अगदी बरोबर. ऊसाच्या वाढीच्या ज्या अवस्था आहे, पहिली उगवण असते. उगवण झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर त्याला फुटवे फुटतात. त्याच्यानंतर मोठी बांधणी होते. मोठी बांधणीनंतर म्हणजे ग्रँड ग्रोथ, म्हणजे जी मुख्य वाढ होती ती वाढीची अवस्थेत असतात. या वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजे जसं त्याला गरज पडते त्यानुसार खतं पडले पाहिजे. शेतकरी बांधव भरपूर प्रमाणात खर्चावर खर्च करतात, पण कोणत्या टायमिंगला द्यायचा, टायमिंग त्यांचा चुकतो. 4 वेळेस टप्प्यात जे खतं सांगितलेले लागवडीच्या वेळेस द्यायला पाहिजे. लागवडीच्या वेळेस खतं दिल्यानंतर ऊस उगून आल्यानंतर जे मुळे फुटतात ऊसाचे मुळे फुटतात, मुळाची वाढ चांगली होते, तिथं स्फुरदयुक्त खताची गरज असते, पालाशयुक्त खताची जास्त गरज असते सुरुवातीला. म्हणून आपण 50-50% म्हणजे निम्मा जो खताचा डोस आहे तो लागवडीला सांगितलेला आहे स्फुरद आणि पालाचा, आणि 10% म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात नत्रयुक्त खताचा डोस सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा बाळ बांधणी होते, बाळ बांधणीला आपण 40% नत्रयुक्त खत द्यावा युरियाच्या माध्यमातून अशी शिफारस केलेली आहे. त्यावेळेस 1.5 महिन्यानंतर फुटवेला सुरुवात होते. जर का तुमची 265 आणि 86-032 सारखी व्हरायटी असेल त्याला प्रचंड प्रमाणात फुटवे येतात. एवढे फुटवे जगत नाही, एवढ्याचे ऊस तयार होत नाही आणि एवढे आपल्याला गरजही नसते. म्हणून आपण 2 महिन्यानं म्हणतो की तुम्ही एक बाळ बांधणी करा, हलकेशा बगला फोडा, जेणेकरून खोडकिड्याचा प्रादुर्भाव बी कमी होतो. आलेले फुटवे मर्यादित होतात आणि जे मर्यादित आलेले फुटवे तिथे नत्रयुक्त खत मिळाल्यामुळं त्याचं ऊसात रूपांतर होतं, म्हणजे ते फुटवे जगतात. हा महत्वाचा भाग आहे. परत 3 महिन्यांना आपण फक्त युरियाची शिफारस केलेली आहे. फक्त तिथं युरिया म्हणजे नत्रयुक्त खताची शिफारस आहे, पण 10% तिथं जास्त युरियाची गरज नाही, म्हणजे नत्राची गरज नाही. त्याच्यामुळं आपण 3 महिन्यापर्यंत तोच सांगितलं. जेव्हा ऊस 4 महिन्याचा होईल, मोठ्या बांधणीचा होईल, तिथं पुन्हा आपल्याला सगळे खतं लागतात. तिथं युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही आले तर पुढं वाढ चांगली होती. कारण याच्या ग्रोथ फेज आहे, त्याप्रमाणे त्याला तितक्या अन्नद्रव्याची गरज आहे, तितके अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषण होतंय. प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर त्याचं जे काही अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्याचं रूपांतर उत्पादनात होतंय एकीकडे. त्याच्यानंतर जेव्हा हिवाळा सुरू होतो, हिवाळा सुरू झाल्यानंतर त्याच्या साखरेत रूपांतर होतंय. या स्टेजला आपण त्याची रिक्वायरमेंट काढलेली आहे आणि त्या रिक्वायरमेंट नुसारच आपण सांगतो की याप्रमाणे तुम्ही खतं द्या, ही त्याची गरज आहे. नक्कीच. मगाशी जसं जाधवांनी एक आपल्याला प्रश्न विचारला होता की एकूण एकरी खर्च किती येतो वगैरे, तर ह्या वेळा जर आपण योग्य रीतीने सांभाळल्या किंवा पिकाला अन्नद्रव्याची गरज कधी आहे त्या जर आपण योग्य पद्धतीने सांभाळून त्यानुसार व्यवस्थापन जर आपण केलं तर रासायनिक खतावरचा की इतर खतावरचा खर्च आपला कमी होईलच, परंतु त्याचा कार्यक्षम वापर होण्यास देखील जास्त मदत होईल. आणि त्याच्यात दुसरं असं मला एक सांगायचं आहे, मी सांगितले बघा दुय्यम अन्नद्रव्याची स्लाइड होती माझी की कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. ऍक्च्युली आपल्याला इथं मॅग्नेशियमची गरज आहे म्हणून तेवढं टाकावं लागतं किंवा शेतकरी टाकतात. ऍक्च्युली सिंगल सुपर फॉस्फेट जर तुम्ही वापरलं त्याच्यामध्ये 18% कॅल्शियम जातो, सल्फर 12%, 11 ते 12% असतो, 12% पर्यंत सल्फर जातो. तर आपल्याला कॅल्शियम सल्फरची गरज भासत नाही जर का तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं. आणि नुसतं मॅग्नेशियम सल्फेट जर वेगळं आणलं वापरलं तरी सुद्धा काम होत आहे. आणि आता एक 3 ते 4 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. एक शेतकरी माझ्याकडे आला, माती घेऊन आलं होतं, त्याचं सॅम्पल घेऊन. तिचा ऊसाच्या कडा जळायला लागल्या होत्या आणि माझा प्लॉट बघायला आलो.
तिने मग फोटो दाखवला, माती सॅम्पल टेस्ट करून द्या म्हणे. मी त्याला खताचं शेड्यूल विचारलं. तिने लागणीचा डोस टाकला, मध्ये पण टाकला, मोठ्या बांधणीला टाकला, मोठ्या बांधणीच्या नंतर सुद्धा एक डोस टाकला, भरपूर खत टाकले. मग त्याला लिस्ट सांगली, बरं मला खत सांग कोणकोणते टाकले. त्याच्यात 24-24-0, DAP 1846 असे त्यांनी खत टाकले की त्याच्यात तिने लागणीपासून तर पार ऊस काढणीपर्यंत येऊस्तर पोटॅशियम कुठेच दिलं नाही. खतं तर भरपूर टाकले. एक तर मधली 1-2 स्टेज त्याच्या हुकल्या, ठीक आहे असू द्या, ते होतंय शेतकऱ्याकडून, आपण सांगतो तरी करत नाही शेतकरी, पण पोटॅशियम कुठेच दिलं नाही. मग ते पोटॅशियम दिल्यामुळे त्याच्या ऊसाच्या कडा जळायला लागल्या. त्यातलं जे क्लोरोफिल कंटेंट आहे ते की कमी, सुरुवातीला कडा पिवळ्या होतात आणि नंतर जळून जातात. त्याला तेच पटवून दिलं. म्हणजे शेतकरी असा एक प्रॉब्लेम होतो. म्हणून मी सांगताना सांगितलं, मुख्य अन्नद्रव्य युरिया घ्या, सिंगल सुपर फॉस्फेट घ्या, म्युरेट ऑफ पोटॅश घ्या. दुय्यम अन्नद्रव्य सांगितले, सूक्ष्म अन्नद्रव्य कसे द्यायचे, कोणकोणते द्यायचे ते पण सांगितलं. याप्रमाणे जर गेले तर इतके मोठे भरमसाठ इतके खतं घेण्याची गरज पडत नाही. आणि ह्या स्टेजला जर एवढेच खतं वापरले, खर्चात बचत होते आणि ऊस पण चांगले होते. सर, पुढील प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणू शकत नाही त्याला आपण. म्हणजे त्यांना एक हे दिलेले आहे, सजेशन दिलेले आहे की आपल्या संशोधन केंद्रात शेतकऱ्यांना देण्यासाठी ऊस रोपांची संख्या वाढवावी. बरेच शेतकरी म्हणतात की ऊस बेणे घेणे किंवा ऊस रोप घेण्याची प्रोसेस वेळखाऊ आहे. आणि हा प्रश्न आहे अजित कोरडे फेसबुकवरून प्रश्न विचारतायत. त्याच्याबरोबर त्यांचा एक उपप्रश्न आहे की एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे विस्तार कार्य अजून प्रभावी हवंय, असं ते फेसबुकवरनं म्हणजे सजेशन देतात. असं बरोबर आहे प्रश्न, त्यांचा मुद्दा बरोबर आहे. तुम्ही प्रायव्हेट कंपनी जर बघितल्या तर त्यांचं एक्सटेन्शन कार्य आपल्या संशोधन केंद्राच्या पुढं असतं. एक्सटेन्शन जास्त करतात ते, त्याच्यामुळं शेतकरी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, ते खत वापरतात. त्याला कारण आहे ते. अजून त्यांचा जो प्रश्न होता ऊस रोप काय होतं, ऊस रोप मिळत नाही ना, ऊस रोप किंवा ऊस बियाणं वेळेवर त्यांना ते मिळत नाही असल्यामुळं असा त्यांचा प्रश्न आहे. आपली प्रोसिजर वेळ खाऊ नाहीये. आपण कोणत्याही प्रकारची प्रोसिजर नाहीये शेतकऱ्यांना. आपण शेतकऱ्याकडून कोणताही अर्ज घेत नाही, सातबारा घेत नाही, काहीच घेत नाही. फक्त शेतकऱ्यांना एक फोन करायचा आहे. आपल्याकडे बियाणे अधिकारी नेमलेले, त्यांना फक्त फोन करायचा, तुम्हाला ते तारीख देतील, यायचं आणि बेणे घेऊन जायचं. राहिला प्रश्न बेणे किंवा रोप, प्रत्यक्ष तुम्ही जर जवळ असाल किंवा दूर जर असाल, तुमच्या परीने तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहिले बघून जा आणि घेऊन जा. इव्हन आपण असं काही बुकिंग ठेवलेलं नाही, कोणाचा काही ऍडव्हान्स घेतोय असा काही प्रकार नाही. तुम्ही फक्त फोन करायचा आणि फोनवर तुम्हाला तारीख दिली जाते आणि बेणे विक्री मिळून जाते. अजून कोणाचा प्रश्न आहे का? स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतायत ते. एळे त्यांचा काही तर प्रश्न होता आय थिंक. कोणाचा प्रश्न म्हणे विचारा ना, कोणाचा काही प्रश्न असला कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकतात. शिवाजी देशमुख, अडचणी उसाला पाला काढला तर काय होईल? कुठून बोलतो आपण? शिवाजीनगर वेचले. कुठून बोलतो म्हणले? शिवाजीनगर सातारा तालुका वेचले. सेंद्रिय कारखान्याजवळ. नाही, सातारा आहे का तालुका? जिल्हा तालुका सातारा. सांगा ना मला जिल्हा. साताराच. सातारा, ओके. ऊसाचे पानं कसे आहे तुमचं? जर 265 व्हरायटी असेल 86-032 आहे का? ठीक आहे. मग पानं तुम्ही जर ऊसाचे पानं जरी काढले, खालचे पानं म्हणतात ना वाळलेली, ती पानं काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात. 86-032 व्हरायटी असेल तर काढण्याची माझ्या मते तरी आपल्याकडे काही आवश्यकता नाही. जिथं कोल्हापूर भागात किंवा जिथं जास्त पाऊस पडतो तिथले लोक जनावराला चारा म्हणून काढतात ते पानं 86-032 विशेष करून. आणि 265 व्हरायटी असेल तर बिलकुल काढू नका, कारण डोळे तिचे फुगिरे सूर्यप्रकाश जर पडला ते फुटतात आणि अनसे फुटतात. नाही, तुमचं सीझन कोणताही असो, 265 असेल तर काढूच नका. 86-032 असेल तर काढलं तरी चालतो किंवा नाही काढलं तरी काही त्याला अडचण नाही. शक्यतो माझ्या मते काही काढू नका, सातारा भागात काही आवश्यकता पडत नाही. ठीक आहे, ठीक आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? मीटिंग मध्ये सभाकृती अजून कोणाचे प्रश्न असतील तर कृपया सरांशी संवाद साधू शकता.
मला वाटते प्रश्न झाले असावेत. संग्राम सर आभार हा. करू मी शकता. करतोय. बाबर सर करतायत. हा बाबा. धन्यवाद सर. आजच्या या आपल्या सुरू ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सर या व्हिडिओ ऑन विषयावरती करा सर, व्हिडिओ ऑन करा. ऑन आहे. नाही सर, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. नाही दिसत आहे. दिसतोय एक दिसतोय. मिनिट. दिसतोय का? दिसतोय का? कॅमेरा आडवा ठेवा, कॅमेरा आडवा ठेवा. दिसतोय. हा दिसतोय, बोला. ठीक आहे. तर आजच्या या शेकरू फाउंडेशन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुरू ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती आपणास आज मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सुभाष गोडके, मृद पदार्थ विज्ञानवेत्ता, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी आज आपल्याला इथं सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. आणि ऊसाशी आपल्या जिल्ह्याचा जवळकीचा संबंध आहे आणि पाडेगावशी पण बरेचसे शेतकरी ऊसासाठी तिथं बियाण्यासाठी पण जात असतात. आजचं हे तांत्रिक मार्गदर्शन केल्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या वतीनं आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीनं मी गोडके साहेब आपले धन्यवाद देतो खूप खूप आणि आभार पण मानतो. आपण यापुढे असं शेतकऱ्यांशी घुस करावं आणि ऊसासंबंधी जे काही मार्गदर्शन शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर शेकरू फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आणखी त्यावरती कार्यक्रम ठेवून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं ही विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं